आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला राजकीय बातम्या। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। पळत्याच्या गळ्यामध्ये राज्यसभा घालू नका, घरातल्या व्यक्तीला राज्यसभा दिली तरच ती टिकेल, इतर लोकांचा काही भरवसा नाही, ट्विट करत रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला। सुनेत्रा पवारांचा फोटो ट्विट करत अमोल मिटकरी यांचं सूचक ट्विट। अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या उमेदवाराची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घोषणा करणार। आम्हाला विधानसभा जिंकायची आहे, राज्य हातात घ्यायचंय, तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यायला हवी। इंदापूरमध्ये शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। शरद पवारांची कदाचित ही शेवटची निवडणूक असेल, म्हणूनच बारामतीकरांनी सुळेंना मतदान केलं। अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं वक्तव्य। वरळीमध्ये मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून बॅनरबाजी। विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे यांना मनसेनं देशपांडे आव्हान देण्याची शक्यता। प्रहार पक्ष विधानसभेला 20 जागा लढणार, बच्चू कडूंची माहिती। मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची आज बैठक। बैठकीमध्ये उमेदवारांना विचारून पुढील पाऊल टाकणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। आम्ही 20 ठिकाणी आम्ही लढतो आहे, त्या 20 लोकांना आम्ही उद्या एक मुंबईला मीटिंग बोलावलेली आहे। त्यांना विचारविनिमय होणार आणि तिथून मग आम्ही समोर जे उमेदवार आमच्याजवळ मजबूत उमेदवार आहे त्यांना उद्या सगळ्यांना विचारून आम्ही समोर पाऊल टाकणार। राहुल शेवाळेंचा बदनामी प्रकरणी आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची मुंबई सत्र विशेष न्यायालयात धाव। न्यायाधीशांनी बजावलेलं समन्स रद्द करण्याची मागणी। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, मारहाण प्रकरणातील गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली।